प्रॉब्लेम सेट 6 मधला क्वेश्चन 5 पहा. प्रूव्ह दी फॉलोइंग असा आहे. त्यामधला फर्स्ट क्वेश्चन सेक थिटा इंटू ब्रॅकेट 1 मायनस साइन थिटा ब्रॅकेट कंप्लीट. सेकंड ब्रॅकेट मध्ये आहे सेक थिटा प्लस टॅन थिटा ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू 1. तर हे आता आपल्याला इथे प्रूव्ह करायचं आहे. आता या टाइपचे आपण क्वेश्चन प्रॅक्टिस सेट मध्ये पाहिलेले आहेत. तर आता इथे पहा, स्टार्टिंगला आपल्याला LHS लिहून घ्यायचे आहे. पहा, LHS इज इक्वल टू लेफ्ट हँड साइड आपल्याला लिहून घ्यायचे आहे सेक थिटा इंटू 1 मायनस साइन थिटा इंटू सेक थिटा प्लस टॅन थिटा. हा, आता आपल्याला काय करायचं आहे पहा. तर हे सेक थिटा आहेत, तर ते या ब्रॅकेटला आपण मल्टिप्लाय करायचे. हे तिन्ही सेक थिटा हा ब्रॅकेट आणि सेकंड ब्रॅकेट तर हे एकमेकाला मल्टिपल आहेत. आपल्याला इथे गुणायचे आहेत हे लक्षात ठेवा. मग सेक थिटाने आपण इथे फर्स्ट ब्रॅकेटला आपण मल्टिपल करणार आहोत. तिथे पहा सेक थिटा इंटू 1 करणार, सेक थिटा येणार, सेक थिटा. आता सेक थिटा इंटू साइन थिटा इथे मायनस साइन येईल आणि सेक थिटा इंटू साइन थिटा सेक थिटा साइन थिटा, सेक थिटा इंटू साइन थिटा हे असे आले साइन थिटा. ओके. आता नेक्स्ट पहा, नेक्स्ट आहे तसं आपण इथे लिहून घेणार आहोत. हे फार तर आपण असं ब्रॅकेट मध्ये ठेवू शकतो. सेकंड ब्रॅकेट आहे तो आहे तसा मी लिहिणार आहे, म्हणजेच सेक थिटा प्लस टॅन थिटा प्लस टॅन थिटा ब्रॅकेट कंप्लीट. आता नेक्स्ट स्टेप पहा. तर इथे जे सेक थिटा आहे तर त्या सेक थिटाची व्हॅल्यू आपल्याला ठेवायची आहे. सेक थिटा कोणाचा कॉन्व्हर्स आहे ते पाहायचं आहे आपल्याला. तर सेक थिटा हा कॉस थिटाचा कॉन्व्हर्स आहे, त्यामुळे या सेक थिटाची व्हॅल्यू आपल्याला कॉसच्या फॉर्म मध्ये ठेवायची आहे. लक्षात ठेवा, जेणेकरून इथेच फक्त ठेवणार आहे, इथे ठेवणार नाही. का ते तुमच्या लक्षात येईल, कारण इकडे साइन थिटा इंटू आहेत. साइन थिटा आपण इथे आपल्याला कॉस थिटा मिळतील आणि टॅन थिटा त्याची व्हॅल्यू मिळते. हे आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. पहा, म्हणजे लक्षात येईल. इथे सेक थिटा आहेत तसे मी लिहितोय सेक थिटा, इथे मायनस सेक थिटाची व्हॅल्यू ठेवतोय 1 अपॉन कॉस थिटा, 1 अपॉन कॉस थिटा इंटू हे साइन थिटा आहेत तसे ब्रॅकेट कंप्लीट. इकडचा ब्रॅकेट आहे तसा ठेवतोय सेक थिटा प्लस टॅन थिटा. आणि इथे आपण रिझन लिहू शकतो, म्हणजे काय केलेलं आहे ते. तर इथे आपण सेक थिटाची व्हॅल्यू ठेवलेली आहे सेक थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉस थिटा, 1 अपॉन कॉस थिटा. ओके. आता काय करायचंय पहा. तर इथे साइन थिटा आहे, ते साइन थिटा इंटू 1 करायचे, म्हणजे आपल्याला इथे साइन थिटा अपॉन कॉस थिटा मिळतील. पहा नेक्स्ट स्टेप, सेक थिटा मायनस हे साइन थिटा इंटू 1 साइन थिटा अपॉन कॉस थिटा आणि सेकंड ब्रॅकेट मध्ये सेक थिटा प्लस टॅन थिटा. ओके. आता पुन्हा पहा, इथे साइन थिटा अपॉन कॉस थिटा आहेत, तर त्याची आपल्याला इथे व्हॅल्यू ठेवायची आहे इज इक्वल टू फर्स्ट ब्रॅकेट मध्ये सेक थिटा मायनस इथे साइन थिटा अपॉन कॉस थिटा टॅन थिटा आणि सेकंड ब्रॅकेट मध्ये सेक थिटा प्लस टॅन थिटा आहे तसं लिहिलेलं आहे तो. ओके. आता इथे आपण रिझन लिहू शकतो
रिजन म्हणजे आपण काय ठेवलेली आहे व्हॅल्यू ते आपल्याला इथे लिहायची आहे. तर इथे आपण साइन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू टॅन थिटा व्हॅल्यू ठेवलेली आहे. ओके. आता आपल्याला काय करायचं आहे पहा, थोडस ऑब्झर्वेशन केलं तर तुमच्या लक्षात येईल की इथे फर्स्ट एका ब्रॅकेट मध्ये हे मायनस आहेत बघा, इथे सेक थिटा आहे, टॅन थिटा आहे. सेकंड ब्रॅकेट मध्ये सुद्धा सेक थिटा आहे, टॅन थिटा आहे. मात्र एका ठिकाणी मायनस आहेत आणि एका ठिकाणी प्लस आहेत. त्याच्यामुळे आपल्याला इथे आता हे वापरायचं आहे की असं असेल तर आपण काय करतो, ए प्लस बी फर्स्ट ब्रॅकेट मध्ये आणि सेकंड ब्रॅकेट मध्ये ए मायनस बी असेल तर हे आपण ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर करतो. ओके. तर तसं आपल्याला इथे करायचं आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे सेक थिटा आणि टॅन थिटा एका ब्रॅकेट मध्ये प्लस आहेत आणि सेकंड ब्रॅकेट मध्ये मायनस आहेत. त्यामुळे हे लिहिताना आपल्याला स्क्वेअर ऑफ फर्स्ट टर्म म्हणजे सेक स्क्वेअर थिटा मायनस स्क्वेअर ऑफ सेकंड टर्म म्हणजेच टॅन स्क्वेअर थिटा. ओके. तर ही स्टेप आपल्याला मिळेल. आता याच्यानंतर पहा, आपल्याला ऑलरेडी माहिती आहे इथे ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी लक्षात येणं गरजेचं आहे. कोणती पहा, तर 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. पहा 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. सेक स्क्वेअर थिटा. आता इथे काय करायचंय पहा, तर हे टॅन स्क्वेअर थिटा आहेत तर ते त्या साईडला न्यायचे आहेत. आपल्याला काय मिळेल पहा, देअरफॉर इकडे 1 राहतील. 1 इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा. पहा हे मी ब्रॅकेट मध्ये इथे ठेवतो. इथे पहा 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. ही ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी आहे. आणि इथे टॅन स्क्वेअर थिटा प्लस आहे ते या साईडला गेले, मायनस झाले. म्हणजे सेक स्क्वेअर थिटा, पहा इथे सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू इथे 1 मिळालेली आहे, हे लक्षात घ्या. सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू आपल्याला इथे 1 मिळालेली आहे. आणि म्हणून इथे सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू आपल्याला 1 मिळतात. आणि याचं रिझन आपण आता इथे पुढे लिहिलेलं आहे. ओके. तर इथे आपण ते रिझन लिहिलेलं आहे, म्हणजे कशी व्हॅल्यू आली ती. इज इक्वल टू इथे पहा एक्झाम्पल मध्ये इथे आपल्याला RHS मिळालेले आहे. RHS राईट हँड साइड. देअरफॉर LHS इज इक्वल टू RHS. LHS इज इक्वल टू RHS. आणि लास्टला मग एक्झाम्पल आहे तसं खाली लिहायचं आहे. पहा लक्षात आलं का कशा पद्धतीने आपण सोडवलेलं आहे. ओके. हा, तर इथे आपल्याला काय काय केले कुठे, तर इथे फक्त आपण या सेक थिटाने आतमध्ये मल्टिप्लाय केलेले आहेत, हे लक्षात घ्या. या सेक थिटाने आपण आतमध्ये मल्टिप्लाय केलेले आहेत. ओके. इथे पहा, तर हे आतमध्ये आपण इथे मल्टिप्लाय केलेले आहेत. आणि फक्त इथे सेक थिटाची व्हॅल्यू आपण ठेवलेली आहे. पहा सेक थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉस थिटा. 1 अपॉन कॉस थिटा इथली ठेवली नाही, इथलीच फक्त ठेवली का, तर पुढे आपल्याला हे साइन थिटा अपॉन कॉस थिटा मिळावेत म्हणून, हे लक्षात घ्या. तर पुढच्या स्टेप मध्ये आपण साइन थिटा अपॉन कॉस थिटा ही पहा, तर याची व्हॅल्यू आपण इथे टॅन थिटा ठेवलेली आहे. आणि मग नंतर तुमच्या लक्षात येईल की इथे हा फॉर्म्युला यूज केलेला आहे. पहा इथे ए प्लस बी फर्स्ट ब्रॅकेट मध्ये आणि सेकंड ब्रॅकेट मध्ये ए मायनस बी असेल तर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. आणि मग लास्टला इथे आपल्याला सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा मिळाले. आणि मग आपण ही आयडेंटिटी यूज केलेली आहे. इथे पहा 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. आणि हे टॅन स्क्वेअर थिटा इकडे आणले तर 1 इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा. आणि ही जी व्हॅल्यू आहे
ती आपण याची इथे 1 ठेवलेली आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला इथे LHS इज इक्वल टू RHS मिळालेली आहे. ओके, म्हणजे ते प्रूव्ह झालेलं आहे. एक्झाम्पल, सेकंड एक्झाम्पल पहा पुन्हा एकदा. तर हे प्रूव्ह करायचं आहे आपल्याला. फर्स्ट ब्रॅकेट मध्ये आहे सेक थिटा प्लस टॅन थिटा आणि सेकंड ब्रॅकेट आहे मध्ये आहे 1 मायनस साइन थिटा इज इक्वल टू कॉस थिटा. तर इथे सुद्धा आपल्याला LHS सुरुवातीला घ्यायची आहे. LHS लिहून घेतोय पहा. LHS इज इक्वल टू सेक थीटा प्लस टॅन थीटा आणि सेकंड ब्रॅकेट मध्ये आहे 1 मायनस साइन थीटा, 1 मायनस साइन थीटा. आता इज इक्वल टू, आता इथे आपल्याला व्हॅल्यू ठेवायची आहे. पहा सेक थीटा, सेक हा कॉसचा इन्व्हर्स आहे हे लक्षात घ्या. सेक हा कॉसचा इन्व्हर्स आहे आणि त्याच्यामुळे इथे सेक थिटाची व्हॅल्यू ठेवताना आपल्याला 1 अपॉन कॉस थिटा ठेवायचे आहे. सेक थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉस थिटा प्लस, ऑलरेडी आता आपल्याला झालेलं आहे टॅन थिटाची व्हॅल्यू पहा, साइन थिटा अपॉन कॉस थिटा, साइन थिटा अपॉन कॉस थिटा ब्रॅकेट कंप्लीट इनटू 1 मायनस साइन थिटा. आता मात्र आता इथे आपल्याला रिजन लिहायचं आहे. रिजन पहा कसं लिहिता येईल. तर इथे ज्या व्हॅल्यू ठेवलेल्या आहेत तर त्या आपल्याला इथे लिहायच्या आहेत. काय काय व्हॅल्यू ठेवल्या पहा. सेक थीटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉस थीटा, 1 अपॉन कॉस थीटा and tan theta is equal to sin theta upon cos theta, sin theta upon cos theta. तर ह्या व्हॅल्यू आपण इथे ठेवलेल्या आहेत. ओके, आता नेक्स्ट स्टेप पहा. इज इक्वल टू, आता पहा इथे प्लस करायचे आहेत. तुमच्या लक्षात येते का? पहा इथे प्लस करायचे आहेत. प्लस करायला इथे काही अडचण नाही आहे हे लक्षात घ्या. हा ब्रॅकेट ऍडिशन करताना इथे ऑलरेडी डिनॉमिनेटर आहेत ते पहा, डिनॉमिनेटर सेम आहेत. त्यामुळे न्यूमरेटरची सम आपल्याला वरती घ्यायची आहे हे लक्षात घ्या. न्यूमरेटरच्या ठिकाणी म्हणजेच 1 प्लस साइन थिटा अपॉन कॉस थिटा, कॉस थिटा आणि याला इंटू आहेत म्हणजेच हे ब्रॅकेट इथे आहे म्हणजे ते इंटू आहे 1 मायनस साइन थिटा. आता हे 1 प्लस साइन थिटा आणि हे 1 मायनस साइन थिटा आहेत, हे आपल्याला गुणायचे आहेत. पहा हा ब्रॅकेट मध्ये मी ठेवतो एकत्र 1 प्लस साइन थिटा आणि इथे सेकंड ब्रॅकेट मध्ये 1 मायनस साइन थिटा, 1 मायनस साइन थिटा आणि अपॉन आपल्याला इथे मिळणार आहे कॉस थिटा. अपॉन काय मिळाले? कॉस थिटा. पहा आता नेक्स्ट स्टेप. आता इथे तुमच्या लक्षात आलं असेल न्यूमरेटर पहा, न्यूमरेटरचं ऑब्झर्वेशन करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर आता आपल्याला इथे काय यूज करायचं आहे नेमकं ते तुमच्या लक्षात आलं असेल. न्यूमरेटरचं ऑब्झर्वेशन केलं का? तर इथे काय आहे ए प्लस बी फर्स्ट ब्रॅकेट मध्ये आणि सेकंड ब्रॅकेट मध्ये ए मायनस बी जर असेल तर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर करतो आपण, याचा आपल्याला इथे यूज करायचा आहे. लक्षात आलं का? म्हणजे तिथे आता आपल्याला न्यूमरेटर काय मिळेल पहा. न्यूमरेटर मिळणार आहे स्क्वेअर ऑफ फर्स्ट टर्म म्हणजे 1 चा स्क्वेअर 1 मिळणार आहे मायनस सेकंड टर्मचा स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा, साइन स्क्वेअर थिटा आणि अपॉन हे कॉस थिटा, कॉस थिटा. ओके, आता नेक्स्ट स्टेप पहा. आता 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा म्हणजेच आता इथे पहा आपल्याला ऑलरेडी माहिती आहे ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1, इज इक्वल टू 1 अँड देअरफॉर इथे पहा साइन स्क्वेअर थिटा त्या साइडला न्या
cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा. 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा म्हणजेच 1 मायनस साइन स्क्वेअर थीटाची व्हॅल्यू आपल्याला इथे काय मिळालेली आहे ती पहा. कोणाची व्हॅल्यू म्हणून मी सांगितलेलं आहे तर 1 मायनस साइन स्क्वेअर थीटाची व्हॅल्यू कॉस थीटा मिळालेली आहे, कॉस स्क्वेअर थीटा मिळालेली आहे. तर ही व्हॅल्यू आपल्याला इथे ठेवायची आहे. पहा 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू कॉस स्क्वेअर थीटा, कॉस स्क्वेअर थीटा आणि अपॉन कॉस थीटा, कॉस थीटा. आता इथे याच्यातले एक कॉस थीटा निघून जातील आणि हा कॉस थीटा निघून जातील म्हणजेच आपल्याला इथे मिळाले कॉस थीटा, कॉस थीटा मिळाले. ओके, म्हणजेच आपल्याला इथे तुम्ही जर पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल इथे की आपल्याला इथे RHS मिळालेले आहे. ओके, इथे पहा इज इक्वल टू RHS. पुढच्या दोन स्टेप मी इकडे लिहितोय and therefore LHS is equal to RHS. LHS is equal to RHS. आणि लास्टला मग ती स्टेप लिहायची आहे. कोणती स्टेप लिहायची आहे तर एक्झाम्पल मध्ये आहे ती स्टेप लिहायची आहे. ओके, तर ही आपण इथल्या दोन स्टेप या इथे लिहिलेल्या आहेत. तर ह्या लास्टला आपल्याला ह्या स्टेप लिहायच्या आहेत, ही स्टेप आणि ही स्टेप. आणि त्याच्या खाली मग आपण इथे हे लिहायचं एक्झाम्पल आहे तसं आपल्याला लिहायचं आहे याच्या खाली इथे, हे लक्षात घ्या. ओके, तर हे एक्झाम्पल आपल्याला अशा पद्धतीने सोडवायचं आहे. आता तुमच्या काय शंका असतील तर आपण डिस्कस करू.